हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पारंपरिक पद्धतीने मस्त साजूक तुपातला दाणेदार असा आहे ना गाजरचा हलवा बनवणार आहे. अगदी परफेक्ट आणि ना अजिबात ह्या हलव्याला आहे ना खावा किंवा माव्याची गरज नाही. इतका परफेक्ट असा मी ना गाजरचा हलवा बनवलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद. तर बघू शकता मस्त गाजराचा हलवा आपण बनवणार आहे. तर इथे मी ना गाजर घेतलेले आहेत. आता हे आहेत ना, आता गाजरचा सीझनच थंडीच्या दिवसामध्ये ना भरपूर असे गाजर येतात. तर हे बघा 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि गाजरची वरची साल काढून आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता इथे मी मोठीच गाजरं घेतलेत कारण आपल्याला खिसून करायचा आहे गाजरचा हलवा. तर इथे मी मोठी परात घेतली म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं आहे ना खिसता येईल. आणि खिसणी घेतलेली आहे. आपली जी नॉर्मली खोबरं खिसायची खिसणी असते ना ती घेतलेली आहे. आता इथं गाजर आहेत ना कोवळी गाजरं आहेत पण मोठी आहेत, त्याच्यामुळे त्याच्या आतला भाग आहे ना तोही जरा मोठा झालेला आहे. जो पिवळा भाग असतो तो आपल्याला फक्त वरचा जो ऑरेंज कलरचा किंवा लाल कलरचा जे आहे ना तेवढंच घ्यायचं आहे. जर आतला पिवळा भाग जर घेतला ना तर आपल्या गाजरची चव आहे ना बिघडेल. त्याच्यामुळे ना हे बघा ह्या पद्धतीने ना गाजर आपल्याला आहे ना खिसून घ्यायचं आहे. आता ह्याच्यापेक्षा छोटीही गाजरं असतात ती भेटली तर तीही आपण घेऊ शकतो. पण मला आता जी भेटली ते मी घेतलेली आहेत. आणि हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला गाजर खिसायचं आहे. आतला भाग आहे ना अजिबात घ्यायचा नाही. तो हे बघा ह्या पद्धतीने मी काढून घेतलेला आहे. आता दुसरी कोवळं जे गाजर आहे ना तेही तुम्हाला दाखवते मी. आता हे कोवळं गाजर आहे. हे आपण आहे ना हे आतला जो पिवळा भाग आहे ना त्याच्या सकट आपण खिसणार आहे. कारण ते कोवळं आहे, ते खायलाही गोडच लागणार आहे. तर ह्या पद्धतीने बघू शकता मस्त असा गाजराचा आहे ना खीस आपण इथे ना बनवून घेतोय. सगळे गाजर आहेत ना आपण खिसून घेतलेले आहेत पाहू शकता. आणि मस्त एकदम लाल असा कलर आहे पाहू शकता. आता आपण गाजरचा हलवा बनवायला घेऊयात. तर मोठी कढई घेतलेली आहे. अगदी जाड तळाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण आहे ना तूप टाकणार आहे. तर भरपूर असं तूप टाकायचं म्हणजे आपल्या गाजरच्या हलव्याला ना छान फ्लेवर आणि चवही छान येते. तूप गरम झालं की पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये ना काजू आणि बदाम आहेत ना तळून घ्यायचे आहेत. तर काजू आणि बदामचे पण आहेत ना मी असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. म्हणजे ते गाजरच्या हलव्यामध्ये दिसायलाही छान दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात. हे बघा अशा मोठे मी तुकडे करून घेतलेले आहेत. तर तूप आपलं गरम झालं आहे आणि मीडियम गॅसवरती काजू आणि बदाम आपल्याला आहेत ना तळून घ्यायचे आहेत. अगदी जास्त गोल्डन कलरही आणायचा नाही. अगदी थोडासा हलकासा कलर चेंज झाला की आपल्याला हे काजू आणि बदाम आहे ना काढून घ्यायचे. एकसारखे हलवत राहायचे. बघू शकता अगदी हलकासा कलर आपला बदललेला आहे. आता आपण हे एका ताटामध्ये ना काढून घेऊयात. पाहू शकता तुम्ही. सगळे काजू बदाम आपण काढून घेतलेत. आता त्याच कढईमध्ये मी हलवा बनवणार आहे. तर तूप आपलं गरमच आहे. आता त्याच्यामध्ये खिसलेलं गाजर टाकूयात आणि तुपामध्ये छान असं आपल्याला पहिल्यांदा आहे ना गाजर आहे ना छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा एकसारखं मीडियम गॅसवरती गाजर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. गाजर आपण परततो ना त्यावेळेस गाजराला आहे ना पाणी सुटतं. तर ते पाणी आहे ना पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि नंतरच दूध टाकायचं आहे. तर हे बघा गाजराचं पाणी आहे ना असं सुटलेलं आहे. वाफेनं पाणी होतं. मग हे पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपल्याला गाजर आहे ना छान असं परतून घ्यायचं आहे. बघा सगळं पाणी आटलेलं आहे. एका साईडला 1 लिटर दूध गरम छान असं कडकडीत गरम केलेलं आहे किंवा उकळवलेलं आहे. तर हे उकळलेलं दूध 1 किलो गाजर आहे तर 1 किलो गाजरला मी 1 लिटर दूध टाकणार आहे.
दूध टाकलेलं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि एकदम छान, अगदी खाव्याची खरंच गरज नाही आहे. जर तुम्ही 1 किलो गाजर असेल समप्रमाणात घ्या, अर्धा किलो गाजर असेल तर अर्धा लिटर दूध घ्या. म्हणजे मस्त दाणेदार असा आहे ना आपला गाजराचा हलवा होतो. त्याच्यामुळे एक्स्ट्राचा असा खावा किंवा मावा टाकायची गरज नाही. हे बघा, दूध छान असं उकळलेलं होतं, त्याच्यामुळे लगेचच उकळी आलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि ही छान अशी उकळी येऊ द्यायची. गॅस आहे ना फास्टच ठेवलेला आहे. आणि हे बघा, वरती मस्त अशी साई आलेली आहे. अगदी 5-5 मिनिट आहे ना आपण ह्याला आहे ना 5-5 मिनिटांनी हलवायचं. म्हणजे साई आपली आहे ना छान अशी मोडल्यानंतर आहे ना एक नाही का काय म्हणतात त्याला, असा खवा तयार होतो आणि मग मस्त दाणेदार असा आपला हलवा तयार होतो. बघा, 5-5 मिनिटांनी ना मी हे हलवते. आणि कढईला जे दूध चिकटलेलं आहे ना आपल्या कढईला, तेही काढून घ्यायचं व्यवस्थित. तर पाहू शकता तुम्ही, मस्त अशी साई येते आणि ती साई आपल्याला मोडून घ्यायची आहे. पाहू शकता, एकसारखं हलवत राहायचं. आत्ता जरी तुम्हाला असा कलर वाटत असेल तरी गाजरचा हलव्याचा कलर आहे ना खूप सुंदर असा झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कोणताही फूड कलर वापरलेला नाही, अगदी नॅचरल पद्धतीने आपला हा कलर आलेला आहे. आता दूध आपलं आहे ना बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना तळून घेतलेले काजू आणि बदाम टाकायचे. बघू शकता, काजू आणि बदाम टाकले की व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपल्याला अजून साखर आणि वेलची टाकायची आहे. तर साखरसुद्धा आपल्याला आहे ना शेवटीच टाकायची, अगोदर नाही टाकायची. तुम्हाला सांगते मी. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. अजून आपल्याला दूध दिसतंय. आपल्याला हे दूध आहे ना पूर्णपणे असं आटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला साखर टाकायची. तर ह्याच्यामध्ये जर साखर टाकली तर गाजरचा हलवा आपला आहे ना असा चिकट होतो आणि कलर असा पाहिजेल असा कलर शायनिंग येत नाही. त्याच्यामुळे ना दूध पूर्ण आटलं. हे बघा, छान असं दूध आटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना साखर टाकायची आहे. तर मी ते ना ही जी 1.5 वाटी आहे ना, ती 1.5 वाटी आहे ना साखर टाकलेली आहे. तर तुम्ही आता तुमच्या गोडीनुसार कमीही करू शकता किंवा जास्तही करू शकता. आता साखर टाकल्यानंतर ना व्यवस्थित असं मिक्स करूयात. साखर टाकली की वाफेनं साखरेचंही पाणी होतं. साखर टाकल्यानंतर आहे ना गाजरच्या हलव्याला ना छान कलर येतो आणि मस्त शायनिंग अशी येते, चकाकी येते. तर पाहू शकता, हे बघा किती मस्त असा आपला गाजरच्या हलव्याला ना कलर आलेला आहे. साखर पूर्ण विरघळली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ताजी छान अशी खलबत्त्यामध्ये कुटून आहे ना वेलची घेतलेली आहे. वेलची पावडर टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. छान असं मिक्स करायचं. आता हे अजून आपल्याला आहे ना पातळसरच वाटतंय. गॅस एकदम बारीक ठेवायचा. फास्ट जर गॅस ठेवला तर आपला हलवा जो आहे ना तो खाली कढईला लागेल, करपेल. मग सगळ्या हलव्याची आपल्या चव बिघडून जाईल. त्याच्यामुळे गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं. आणि पूर्ण हे पाणी साखरेचे जे पाणी झालेलं आहे ना ते पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. हे बघा, अजून आपल्याला पातळसर वाटते ना, हे असं एकसारखं हलवत राहायचं. मग बघा, छान असं दाटसरपणा येतो आहे, पाहू शकता तुम्ही. तर मस्त असा आपला आहे ना गाजरचा हलवा अगदी पारंपरिक पद्धतीने साजूक तुपातला झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ह्या पद्धतीनं तुम्हीही गाजरचा हलवा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त दाणेदार असा आपला साजूक तुपातला गाजरचा हलवा तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.